एसटी बस प्रवासातही आता UPI सुपरहिट होताना पाहायला मिळते। तिकिटासाठी सुट्ट्या पैशांची आता कटकट थांबली आहे। पुणे विभागात सध्या 1800 UPI मशीन आहेत। एसटी बस प्रवासात आता सुट्ट्या पैशांसाठी वाहक आणि प्रवासी यांच्यामध्ये नेहमीच वाद होत चाललेले होते। यावर आता पर्याय म्हणून राज्य परिवहन महामंडळाने UPI पेमेंटचा पर्याय उपलब्ध करून दिलाय। त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळतोय। विशेषतः पुणे विभागात तिकिटासाठी प्रवासी ऑनलाईन पेमेंट पर्याय स्वीकारत आहे। एसटी महामंडळाने 14.95% तिकीट दरामध्ये वाढ केल्याने बहुतांश तिकीट 21, 25, 35 अशा प्रकारचे झालेत आणि त्यामुळे सुट्ट्या पैशांवरून आता वाद वाढले आहेत। पुणे विभागामध्ये एकूण 14 आगारांचा समावेश आहे। विभागात जवळपास 1800 मशीन आहेत। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत। अमोल, काय अधिकची माहिती? नीलम, आपण पाहिले की एसटी बस प्रवासामध्ये सुट्ट्या पैशांवरून अनेक वेळा वाहक आणि प्रवाशांमध्ये वाद होताना पाहायला मिळत होते आणि त्यामुळे एसटी महामंडळाकडून UPI पेमेंटचा पर्याय हा उपलब्ध करून दिला आहे, ज्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळताना पाहायला मिळते। पुण्यात विशेषतः तिकिटासाठी प्रवासी ऑनलाईन पेमेंट स्वीकारत सुद्धा असल्याचं पाहायला मिळते आणि त्यामुळे हा जो उपक्रम आहे तो कुठेतरी सक्सेस होताना पाहायला मिळते आणि तिकिटासाठी जी तारांबळ प्रवाशांची होत होती ती कुठेतरी आता थांबलेली आहे। एकूण पुणे विभागामध्ये आता पाहिलं तर 1800 UPI मशीन्स आहेत, त्या सुद्धा परिवहन विभागाकडून देण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने तिकीट काढण्याची जी वेळ आहे ती आता प्रवासी घेत आहेत आणि त्याला चांगला प्रतिसाद सुद्धा पाहायला मिळते। एकूण एसटी महामंडळाने 14.95% तिकीट दरात वाढ केलेली आहे। मात्र अशा प्रकारे जे सुट्टे पैसे वाढताना दिसत आहे, म्हणजे वाद होताना दिसत आहेत, त्यावर तोडगा म्हणून UPI पेमेंटचा पर्याय दिल्यानंतर आता अमोल, या UPI पेमेंटमुळे आता फायदा तर होणारच आहे। पुणेकरांची किंवा नागरिकांची काय प्रतिक्रिया समोर येते? काही तांत्रिक अडचणींमुळे आपला आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये। एसटी बस प्रवासातही आता UPI सुपरहिट, तिकिटासाठी आता सुट्ट्या पैशांची कटकट आता थांबणार आहे। पुणे विभागामध्ये सध्या 1800 UPI मशीन लावण्यात आलेत। एसटी बस प्रवासात आता सुट्ट्या पैशांची वाहक आणि प्रवासी यांच्यामध्ये होणारे वाद आता टळणार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।